पहा अदानी महाराष्ट्र प्रीमियर लीग आणि अदानी विमेन्स महाराष्ट्र प्रीमियर लीग। लाइव जिओ हॉटस्टार आणि स्टार स्पोर्ट्स 2 हिंदीवर 4 ते 22 जून। आंतरराष्ट्रीय व्यासपीठावरती भारताचं प्रतिनिधित्व करून परतलेल्या खासदार श्रीकांत शिंदे यांचे आभाराचे बॅनर जे आहेत डोंबिवलीमध्ये मोठ्या प्रमाणात झळकताना दिसून येत आहे। मी सध्या उभा आहे डोंबिवलीच्या स्टेशन परिसरात आणि आपण पाहू शकतो या ठिकाणी खासदार श्रीकांत शिंदे यांचे आभाराचे बॅनर जे आहेत शिवसेनेकडून लावण्यात आलेले आहेत। आपण पाहू शकतो या बॅनरवरती पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असेल यांचे फोटो देखील दिसत आहेत। त्याचबरोबर खासदार श्रीकांत शिंदे यांनी आंतरराष्ट्रीय व्यासपीठावरती ज्या ज्या देशांना भेट दिली होती त्यामध्ये निडल असेल, धोरणी असेल किंवा धुरंधर असेल, अशा ज्या देशांना त्यांनी भेट दिली आहे त्या देशातले प्रमुख जे आहेत त्यांच्याबरोबर त्यांनी भेट दिली आहे। त्या भेटीचे फोटो या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत आणि त्याचबरोबर आपण पाहू शकतो या ठिकाणी ऑपरेशन सिंदूरचा एक भाग म्हणून भारताच्या दहशतवादी विरोधात सुरू असलेल्या लढ्यात आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर वाचा फोडण्यासाठी मोदी सरकारची मोहीम देशाचा प्रतिनिधित्व करणारा आपला युवा नेता आपला खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे खोटारडे पाकिस्तानाला आपण आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर उघडे पाडले। आपले देशप्रेम पाहून आम्हाला अभिमान आहे, आपले शतश आभार, अशा आशयाचे बॅनर जे आहेत ते या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत। शिवसेना संपर्क प्रमुख डोंबिवली कल्याण ग्रामीण मुंब्रा परिसरातील कविता गावंड चौधरी यांच्याकडनं हा बॅनर लावण्यात आलेला आहे। एकंदरीत ज्या पद्धतीने आंतरराष्ट्रीय व्यासपीठावरती आपली भूमिका मांडून या ठिकाणी खासदार परतलेत आणि त्यांचं स्वागत काल मुंबईमध्ये सगळ्यांनी केलं होतं, मात्र डोंबिवलीत देखील बॅनरबाजी करत त्यांचे आभार या ठिकाणी मानत असल्याचं दिसून येत आहे। कॅमेरा पर्सन गणेश रहाटेसह सुनील जाधव, TV9 मराठी, डोंबिवली। पहा अदानी महाराष्ट्र प्रीमियर लीग आणि अदानी विमेन्स महाराष्ट्र प्रीमियर लीग। लाइव जिओ हॉटस्टार आणि स्टार स्पोर्ट्स 2 हिंदीवर 4 ते 22 जून। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।